नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे आमच्या गोव्यातला दुसरा दिवस आणि आज आम्ही नाश्ता वगैरे करून फुल रेडी होऊन निघालो आहे। तर आज आम्ही जातो बीचवरती। कोणत्या बीचवर जाणार तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा, कारण की आम्हाला पण नक्की माहिती नाही आज बीच कोणता चालू असेल। आज आहे इलेक्शन, त्याच्यामुळे सगळं काय गोवा ऑलमोस्ट बंद आहे। तर आम्ही जो रिसेप्शन आहे त्यांना कॉल केला की कुठे काय आहे का चालू, तर त्यांनी सांगितलं आहे की एक दोन ठिकाण त्यांनी सजेस्ट केले, तर जाऊन बघूया, जर असेल तर बीचवर मजा करायला मिळेल, नाहीतर ना पुन्हा आम्ही रिटर्न आमच्या रूमवरती येऊ। तर स्नेल, कसं वाटतं आज दुसरा दिवस आहे आपला गोव्यामधला? काही नाही, गोव्याला येऊन आमचा पचका झाला आहे। आम्हाला फक्त रूमवर बसावं लागतं आहे, कुठे जायला मिळत नाही आहे, कारण कुठेही बाहेर गेलो तरी पोलिसांची खूप चेकिंग चालू आहे। काल येताना पण आम्हाला खूप ठिकाणी अडवलं आहे। तर बघू, बाहेर तर पडतो आहे, कुठे फिरायला मिळेल, एन्जॉय करायला कसं मिळेल ते तुम्ही या ब्लॉगमध्ये बघा नक्की। आणि व्हिडिओ कंटिन्यू करा। आता आम्ही निघतो रूममधून आणि हा आमचा रूम आहे, त्याच्यासमोरच आपली पार्किंग पण आहे। डायरेक्ट गॅलरीमध्ये आलो की डायरेक्ट समोर आपल्याला गाडी बघायला मिळते आणि खाली स्विमिंग पूलसुद्धा आहे। तर चला निघूया आपण आता इथून। तर मंडळी, ज्या हॉटेलला मी थांबलो आहे तिथे स्कूटीसुद्धा अवेलेबल आहेत। फक्त त्याचा जो रेंट आहे ना, पर डेचा 500 रुपये आहे। आम्ही विचार केला स्कूटी घ्यायचा, पण मला पर डे 500 रुपये देण्यापेक्षा आम्ही कारच घेऊन फिरू, कारण की गोव्यामध्ये पेट्रोल फक्त 95 रुपये आणि आपल्या मुंबईला किंवा कुठे आला तर 105 रुपये। मग कार घेऊन AC मध्ये, कारण गरमी पण खूप आहे, तर बोला कारनेच फिरू। आणि आमचा हॉटेलचा व्ह्यू बघा, हा आमचा हॉटेल आहे। आणि बरोबर जिकडे गाडी पार्किंग केले त्याच्यासमोरच आमची गॅलरी आहे। म्हणजे आम्ही डायरेक्ट बाहेर आलो गॅलरीमध्ये किंवा डायरेक्ट गाडी समोर दिसते पार्किंगमध्ये। तर बघूया, आता जातो आहे बीचवरती। कोणत्या बीचमध्ये आम्हाला ॲक्टिव्हिटी करायला मिळते, त्यावेळी डायरेक्ट बीचवरती। आणि गाडी पण खूप मळले, कारण की काल आम्ही आलो ना, रोड थोडाफार खराब होता, त्याच्यामुळे गाडी पण लाल लाल झाले। तर आज बघू, धुवायला मिळाल तर गाडी पण धुवून घेऊया। तर चला। हा, खूप गरम झाली गाडी, तापली आहे। आता मी अंजुना बीचवर आलो आहे, तर त्यात थोडी शॉपिंग करतो आहे। बीचवर घालायला टी शर्ट, पॅन्ट्स, बघूया काय मिळतं घ्यायला। शर्ट पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, काय बघूया। स्नेहलसाठी आम्ही आलो टी शर्ट घ्यायला, बघूया कोणतं आवडतं काय ते। तर आम्ही घेतलं एक ब्लॅक कलरचा टी शर्ट, हा स्नेहलसाठी आहे, आणि माझ्यासाठी पण खरेदी केली, आणि शर्ट माझ्यासाठी आहे। तर जाऊया आपण आता बीचवरती। दुपारचं ऊन पण खूप आहे, बघा बीचला गर्दी आहे की नाही माहिती नाही आम्हाला, कारण की सगळं बंद आहे। तर जिथे आम्ही हे कपडे घेतले तिथं चेंज पण केले, आणि अंजुना बीचवर पार्किंग केले। खूप ठिकाणी 100 रुपये पण आहेत आणि काही ठिकाणी 50 रुपये पण आहेत। आम्ही 2-4 ठिकाणी विचारला आणि मला 50मध्ये पार्किंग मिळाली फुल डे। आणि हा पार्किंग पैसे घ्यायला आला आहे। अगो, नाव काय तुझं बोललास? आयुष। आयुष, तर आयुषला मी चॉकलेट पण देतो। आयुष, हे घे चॉकलेट, थँक्यू, बाय बाय। तर मंडळी, हा आहे अंजुना बीच आणि वॉटर स्पोर्ट। बघू वॉटर स्पोर्टमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी आणि काय रेट आहे त्याचं। तर मंडळी, मी पॅकेज सिलेक्ट केलं आहे 1900 रुपयामध्ये। त्याच्यामध्ये टोटल 5 गोष्टी आहेत, त्या कोणकोण आहेत तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। रेडी झालो आहे फुल, बघा। मी याच्या आधी फक्त स्पीड बोट राईड केले आणि स्नेहलने पॅरासेलिंग केलं नाही। मी सगळं केलं, मी ऑलरेडी 2 वेळा येऊन गेली आहे। स्नेहलने सगळं केले, बघूया आता। खूप धमाल येणार आहे, थोडी भीती पण वाटते मला नाही आला। बघूया आता कसं होतंय।
रेडी आहेस तू? रेडी आहे. थोडी भीती वाटते, बघू आता. थोडी नाही, पूर्ण भीती वाटते तुला. पहिलं मी जाऊ. हो. पहिली जेट राईड आहे आपली. जेट राईड करून होतो. बाय बाय. तर आता माझा टर्न झाला आहे. खूप धमाल आली. मी स्वतः पण चालवली, त्याचे वेगळे पैसे दिले. आणि आता स्नेहलचा राऊंड आहे. स्नेहल कसं वाटतं? स्नेहल पहिला राईड करायला. नाही. ऑल द बेस्ट स्नेहल. खूप भारी वाटलं. थोडी भीती वाटत होती करायला. आणि स्वतः झालं बाईक जो चालतो नॉर्मल ते काय वाटत नाही, पण याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडं ॲडजस्ट व्हावं लागतं. ये कसं वाटलं? भारी. तर एक राईड झाली आमची जेट राईड. आता सेकंड राईड बघा कोणती येते आपली. एवढा कॉन्फिडन्स. तर मंडळी आमची आता बंपर राईड झाली. याच्यानंतर बनाना राईड आहे. बंपर राईडला खूप धमाल आली. अक्षय डोळे बंद करून बसलेला. स्नेलच घाबरलेली. आता बघूया आता बनाना राईड आणि याच्यानंतर लास्ट राईड आपली. घाबऱ्या कोण आहे तर तुम्हीच सांगा व्हिडिओ बघून. तर बघूया आता आपले 2 राईड अजून बाकी आहेत. आता बनाना राईड आहे. ती राईड झाल्यानंतर मग पॅराग्लायडिंग. नंतर याच्यानंतर 5वी राईड पॅरासिलिंग आहे. तर बघूया कशी मजा येते अजून आम्हाला. इसका ही गलती है पहला. तर मंडळी आता आम्ही जातोय पॅरासिलिंगला. थोडीफार हवा गेले पण खूप धमाल आला व्हिडिओमध्ये आम्हाला. या कसं वाटतं तुला? छान. बघा
आमचा लास्ट राईड आहे पॅरासिलिंग. तर बघू या राईडमध्ये मी ॲक्च्युली घाबरलो आहे, कारण सांगू बाकीच्या 4 राईडमध्ये नव्हतो घाबरलो, पण ह्या राईडमध्ये घाबरलो आहे. बघू आमचं तेवढी माणसं आहेत. पहिला तर कोण राईड करतं माहिती नाही. टोटल 4-7 लोक आहेत तिथे आता बोटीमध्ये. तर फर्स्ट कोण ते पहिली स्मेल जाते ते पूर्ण इथे पॅराशूट लावण्यासाठी बांधलं जाते तिकडे. यही करने के लिए हम लोग ऐसा हमारे माइंड को बना के कसं वाटतं स्मेल? मी खूप एक्सायटेड आहे. हाथ छोड़ सकते हैं क्या ऊपर जाने के बाद? अक्षय खूप घाबरलाय. असं तर दाखवताना खूप दाखवतो की तो खूप ॲडव्हेंचरस आहे, पण तो अजिबात नाही आहे. आता पण तो मला बोलत होता तू पहिला जा, मी तुला बघतो, नंतर मग मी राहतो. म्हणून मी पहिल्यांदा जाणार आहे, अक्षय नंतर और ये दो मी रेडी आहे ॲडव्हेंचर करायला. तुम्हाला मला त्याच्या खरोखर थोडी भीती तोंडावरून वाटते. कळलं असेल की तो किती रेडी आहे हे सगळं करायला. आता बघूया काय होतंय. पण एवढं का नाही, मॅक्सिमम 40 फीट्स बोलत ते. जर एक्स्ट्रा पे केले तर 100 फीट वरती नेणार ते आणि परत पाण्यामध्ये पण 3 वेळा बुडवणार आपल्याला. पण बघूया, मला ते करायचं नाही, फर्स्ट टाईम करतो त्याच्यामुळे मी नॉर्मल हाईटवरतीच करतो आहे. नेक्स्ट टाईम जर मला कॉन्फिडंट आला तर नेक्स्ट टाईम मी नक्की करेन. आत्ताच हा बोलतोय मी जातो परत आणि नेक्स्ट टाइम कधी. आर यू रेडी? यस खूप दमाल येणार आहे आता आम्हाला. आता स्नेहलचा टर्न आहे. कैसा लगा? अच्छा लगा. आप थोड़ी देर मॅडम को करना एक्स्ट्रावर असं करेल तुला. कर लो, आया तो कर लो, मजा आएगा. चल आता माझं टर्न आहे, आता मी जातोय. कसं वाटतंय? भारी वाटलं. पहिल्यांदा भीती वाटली, चक्कर नंतर येते काय नाही. पॅरासिलिंग राईड आमची झाली. स्टार्टिंगला मी खरोखर घाबरलो होतो, पण नंतर काय वाटत नाही. नॉर्मली आपण जेव्हा वरती जातो ना, एकदम सेफ राईड आहे, सगळ्यात सेफ राईड हीच वाटली मला. आणि स्नेलला ऑलरेडी स्नेलने राईड केली, त्याच्यामुळे स्नेलला एवढं काय वाटलं नाही. एकदम मी अशी पूर्ण पण नाही घाबरत, मी पण असं नाही घाबरत. फक्त दाखवत नाही. मी सगळे आलो वॉटर स्पोर्ट करून. आता खूप धमाल आली आम्हाला आणि आता जातो आहे पोटोबा करायला. तर बघा कोणतं चांगलं हॉटेल मिळते आपल्याला. तर आता आम्ही जेवायला थांबलो आहे. आम्ही दुपारी 11 वाजता बीचवर गेलो. 11 वाजता जाण्याचं कारण असं होतं कारण की आज सगळं काय बंद होतं, तर आम्हाला माहिती नव्हतं की चालू असेल की नसेल. आणि बरं झालं मी आता 11 वाजता गेलो, गर्दी पण कमी होती आणि सगळ्या राईड आम्हाला मस्त आरामात करायला मिळाल्या. आणि आता मी जेवायला बसलो आहे. स्नेल पराठा खाते आणि मी बिर्याणी घेतली आम्ही. आता बघूया इथे आम्हाला म्हणजे जो आम्हाला खाण्याची इच्छा होती ते एवढं काय नव्हतं, त्याच्यामुळे आता आलो आहे आपल्याला एक पराठा आणि बिर्याणी घेतली. तर बघू जाताना रस्त्यात कोणतं अजून हॉटेल मिळालं थोडंफार अजून खाऊन घेऊ. तर या सगळ्यांनी जेवायला. तर आमचं जेवण झालं आणि आम्ही आता आईस्क्रीम खातो आहे. जिलेटो आईस्क्रीम. हा कोणता फ्लेवर आहे? रॉयल कुल्फी विथ आल्मंड्स. याचा फ्लेवर आहे जो स्नेलने सांगितलं आणि स्नेलने घेतलं आहे कोणतं? मी घेतलं ब्लूबेरी चीज केक. तर या सगळ्यांनी आईस्क्रीम खायला. आम्ही घरी पोचलो आता जस्ट. आणि घरी नंतर पूर्ण पुळण वगैरे होती बॉडीवरती, कपड्यांवरती. तर ते मी साफ स्विमिंग पूलमध्ये करतो आहे. म्हणजे टेन्शन आत नाही, रूम पण नाही खराब होणार आणि आमचे कपडे पण मस्त साफ होतात.
तर थोडी मजा स्विमिंग पूलमध्ये करतोय आम्ही. अक्षयला हॉटेल एवढं आवडलं की ती त्याचं घर झालं आता तिसरं. आणि संध्याकाळी आमचा प्लॅन आहे बघूया एका ठिकाणी जाण्याचं. जर गेलो, आज नाही गेलो तर उद्या नक्की जाऊ, पण आज गेलो तर ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर बघूया आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत ना, 4:30 झाले संध्याकाळचे. जर गेलो तर तुम्हाला अपडेट मिळेलच या व्हिडिओमध्ये, नाही गेलो तर उद्या नक्की जाणार. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर संध्याकाळचे 7 वाजले आता. आम्ही आल्यानंतर पहिला स्विमिंग पूलमध्ये गेलो आणि तर चहा ऑर्डर केली. तर चहा पिऊन मस्त बसतोय. पण मी जेव्हा कोकणात येतो तर 2 गोष्टी नक्की अनुभवल्या आहेत. कोकणामध्ये माझ्या घरी येतो तेव्हा पण, जर आपल्याला शांत जीवन जगायचं असेल तर फक्त हे कोकणामध्येच किंवा आपल्या गावामध्ये जगू शकतो. मुंबईमध्ये फुल रश असं तुम्हाला पण माहिती आहे, पण गावचं जीवन एक सुखी आणि समाधानी मस्त वाटतं. तुम्ही शांत वातावरण, कारण की 2 दिवस आम्ही इथे गावावरून आलो तर आज पण मला एकदम शांत वाटतं. गावी पण तसंच वाटतं, पण मुंबईला तसं वाटत नाही. कारण की मुंबईला सकाळी कामाला, संध्याकाळी घरी आल्यानंतर पण सगळं तेच चालू असतं एकदम. म्हणजे ट्रॅफिक मुंबईची म्हणा किंवा अजून गर्दी ट्रेनला, असं सगळ्या गोष्टी असतात त्या मुंबईमध्ये. माणसाला कंटाळा येतो. मग त्यावेळेला रिफ्रेशमेंट म्हणून आपण नेहमी आपल्या कोकणातल्या गावी किंवा अशा शांत ठिकाणी आलं पाहिजे. तर या सगळ्यांनी चहा प्यायला. आणि आम्ही आता संध्याकाळी ॲक्च्युली एका ठिकाणी जाणार होतो, पण तो प्लॅन आम्ही उद्यासाठी पोस्टपोन केला आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतोय, पण उद्याचा व्हिडिओ नक्की आवर्जून बघा, कारण त्यात खूप एक भन्नाट एक्सपिरियन्स आम्ही करणार आहोत, ज्याच्यासाठी मी तर खूप आधीपासूनच एक्सायटेड आहे आणि अक्षय पण माझ्यामुळे तो एक्सपिरियन्स घेणार आहे. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे, आणि ते त्याच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला कळतच असेल. वेगळा अनुभव असेल माझ्यासाठी. तर बघूया नक्की व्हिडिओ आपला बघायला विसरू नका. आणि हे तुम्हाला समोर असेल ते आम्ही ॲक्च्युली येताना ऑन द वे जो आलो घरी रिटर्न मगाशी तेव्हा आणले. इथे नाही मिळाले आम्हाला, तर असंच घरी बसून टाईमपास काहीतरी खायला हवं म्हणून हे आणले आम्ही. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.